नमस्कार मित्रहो, आपण आज पाहणार वास्तुशास्त्र आणि पंचमहाभूतांचे महत्त्व काय असते। खूप महत्त्वाचा विषय आहे की वास्तूमध्ये नेमकी पंचमहाभूते कशी असतात आणि कशी बॅलन्स केली जातात। वास्तुशास्त्र हे पंचतत्वावरच आधारित आहे। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या तत्वांचे संतुलन बिघडले तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, आर्थिक नुकसान, मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या सुद्धा खूप वाढतात। पंचतत्व संतुलन असल्यास घरामध्ये समृद्धी, शांती, आरोग्य, सौख्य वाढणे आणि घरामध्ये सुख, समृद्धी, संवाद सुद्धा चांगले राहतात। पृथ्वी तत्व हे असे एक तत्व आहे ज्यामुळे स्थिरता आणि सुरक्षा राहते। पृथ्वी तत्व असंतुलित असल्यास घरात अस्थिरता, भय, आर्थिक नुकसान आणि वादविवाद वाढतात। दक्षिण पश्चिम दिशेमध्ये गडद रंगाचे जर फर्निचर, पिवळसर रंगाचे पडदे, भिंतींना हलक्या मातीसारखे रंग देणं आवश्यक आहे। अशा वेळेला हनुमानांचे किंवा भगवान विष्णूंचे चित्र सुद्धा लावू शकतो। जमीन अधिक उंच, जिथे अडगळ, जड वस्तू असे असल्यास सुद्धा अस्थिरता वाढत असते। जलतत्व ईशान्य दिशेमध्ये असते आणि त्यामुळे शांती आणि समृद्धी राहते। शांती, वैचारिक स्पष्टता, संपत्ती यामुळे याची स्थिरता राहण्यासाठी जलतत्व असंतुलित असले तर भावनिक अस्थिरता, आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव सुद्धा वाढतो। म्हणून ही दिशा, या दिशेतले पाण्याचा स्रोत, फिश टँक, पाण्याचा झरा किंवा फाउंटन ठेवणं आवश्यक आहे। या दिशेमध्ये निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची पडदे भिंतीवरती लावले तरी चालतील। पाण्याचा तांब्या किंवा त्यामध्ये चांदीचा तुकडा ठेवून सुद्धा पाणी तुम्ही ठेवू शकता। अगदी सोपे पडतील असेच उपाय करणे गरजेचं आहे। तिथे नेहमी पाणी शिंपडणे किंवा समुद्री पाणी थोडे भरून आणून ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे। शिवलिंग किंवा पाण्याची प्रतीक असलेली मूर्ती किंवा पाण्याचा झरा असणारे सुद्धा चित्र लावू शकता। अग्नितत्व हे दक्षिण पूर्व भागामध्ये दिशा, उष्णता आणि ऊर्जा, आत्मविश्वास आणि यश दर्शवणारे आहे। अग्नितत्व जर असंतुलित झाले तर घरात वाद, अपघात, आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या वाढू शकतात। किचन अग्निस्थान दक्षिण पूर्व दिशेला यासाठीच असते। लाल, गुलाबी रंग या रंगाचे पडदे किंवा एखादे शोपीस सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता। गुगळ धूप, कपूर आणि लोबान धूप सुद्धा घरी वापरावा। तसेच गायत्री मंत्राचा जप करणे आवश्यक आहे। या दिशेला तांबे, पितळ, अग्नीचे प्रतीक असणारे शोपीस असावे। वायुतत्व वायव्य दिशा आणि गती, संवाद या गोष्टी यावरती अवलंबून आहेत। संवाद, परिवर्तन आणि स्वातंत्र्यता या दिशेमुळे स्थिरता राहते। वायुतत्व असंतुलित झाल्यास घरामध्ये चिडचिड, दीर्घाधार आणि विचारशक्ती कमी राहते। या दिशेला हलक्या रंगाचे पडदे आणि फर्निचर ठेवणं आवश्यक आहे। खिडक्या नेहमी उघड्या ठेवाव्या, नियमित वारा येऊ द्यावा, त्यामुळे वास्तू संतुलित राहते किंवा वास्तू व्हेंटिलेशन होते। या भागामध्ये पांढऱ्या रंगाच्या वस्तू तसेच त्या पद्धतीचे शोपीस सुद्धा असावे किंवा विंड चाइम लटकवले तरी सुद्धा चालेल। धूप, कापूर, अगरबत्तीचा सुवासिक मंद वास सुद्धा असावा। आकाशतत्व म्हणजेच शांती आणि शक्तीचं प्रतीक असणारे हे स्थान, ब्रह्मस्थान सुद्धा संतुलित असणं आणि सकारात्मक ऊर्जा असणं फार गरजेचं आहे। हे जर असंतुलित झाले तर घरामध्ये निर्णय शक्ती कमी होते, त्याचबरोबर तणाव खूप वाढतो, कुटुंबामध्ये वादविवाद अजिबात चांगले राहत नाही। म्हणून घराचा मध्यभाग मोकळा ठेवा, तसेच स्फटिक किंवा पिरॅमिड सुद्धा तिथे ठेवू शकता। ब्रह्मस्थानी यंत्र स्थापन करून तिथे रोज कापूर आरती, पांढऱ्या किंवा हलक्या रंगांचा वापर करू शकता। धूप किंवा अगरबत्ती सुद्धा लावू शकता, त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा चांगली राहण्यासाठी मदत होईल। वास्तुयंत्राची स्थापना, श्रीयंत्र असे सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता। हे वास्तुशास्त्र पंचमहाभूतावरती अवलंबून आहे आणि ही पंचतत्व संतुलित राहणं फारच गरजेचं आहे। यासाठी घरामध्ये समुद्री मीठाने नेहमी फरशा पुसणे किंवा समुद्री मीठ काचेच्या बाउलमध्ये
भरून ठेवणे, आठवड्यातून एकदा ते मीठ बदलणे या गोष्टीसुद्धा कराव्या. म्हणजेच नकारात्मकतेतली शक्ती निघून जाईल आणि पंचतत्व संतुलित राहतील. त्याचबरोबर व्हेंटिलेशनसाठी वारा येणं सुद्धा गरजेचं आहे. धनप्राप्ती, मानसिक शांती आणि आरोग्य यशप्राप्ती होते. घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर धूप, कापूर ह्या गोष्टीसुद्धा लावणे, सुवासिक गोष्टी लावणे सुद्धा गरजेचं आहे. अशाच विविध टिप्स पाहण्यासाठी तुम्ही नक्की सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुलला भेट द्या आणि वास्तुशास्त्र शिकायचे असल्यास तुम्ही ॲडमिशन नक्की घेऊ शकता. मी ज्योतिषाचार्य डॉक्टर सृष्टी मोरे. सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.